नीट पेपर लीक प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांचा संताप उसळलाय। दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन झालं आणि त्या आंदोलनानं केंद्र सरकारलाही एका कठड्यात उभं केलं। पण आता या आंदोलनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह अतुल लिमये यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये एबीव्हीपीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सीजेपीच्या आंदोलनाला देशविरोधी आणि संविधान विरोधी असं संबोधलं। सुरुवातीला विद्यार्थ्यांचा रोष योग्य होता, पण नंतर आंदोलनाला राजकीय वळण देण्यात आलं। डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी पर्यायी राजकारणासाठी या आंदोलनाचा वापर केलाय असा त्यांनी थेट आरोप केलाय। अर्थात यामुळे आता अनेक प्रश्न निर्माण झालेत। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशविरोधी म्हणणं योग्य आहे का? लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार कुठपर्यंत आहे? खरोखरच या आंदोलनामागे राजकीय अजेंडा होता का, की सरकारवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला आता देशविरोधी ठरवण्याचा हा प्रयत्न सुरू झालाय? आणि याच मुद्द्यावर आहे आमची आजची विशेष चर्चा, दिल्लीतील आंदोलन देशविरोधी। दिल्लीतील आंदोलन देशविरोधी आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर असणार आहेत। सीजेपी कडून राजवैभव शोभा रामचंद्र असणार आहेत। अजित चव्हाण भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले जात आहेत। युवराज मोहिते काँग्रेसचे प्रवक्ते, तर समरसता मंच महाराष्ट्र राज्य आरएसएसचे रमेश पांडव देखील आपल्यासोबत जोडले जातात। या सर्व मान्यवरांचं स्वागत। सुरुवातीला ज्या विधानावरनं हा प्रश्न उपस्थित झालाय ते विधान नेमकं काय होतं पाहूया। म्हणजे हे आंदोलन फक्त पॉलिटिकल या दृष्टीने बघू नका, केवळ अँटी बीजेपी या अँगलनी हे बघू नका। हे आंदोलन अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाच्या विरोधातलं एक हत्यार म्हणून उपयोग केलेलं आंदोलन आहे, या अर्थाने बघा। अगेन्स्ट द नेशन, भारत विरोधातलं एक आंदोलन या अर्थाने उभं केलेलं आंदोलन आहे, या अर्थाने या शक्तीकडे आपण नीटपणे बघितलं पाहिजे। हेच विधान होतं आणि या विधानामुळे एक आंदोलनाची चळवळ त्याला थेट देशविरोधी ठरवण्यात आलं होतं। नेमकं असं का घडलंय आणि या सगळ्यातनं नेमकं काय साध्य करायचं आहे यावर चर्चा करणार आहोत। सुरुवातीला जातोय मी, आपल्यासोबत पांडव सर आहेत। पांडव सर, अतुल लिमये यांचं विधान नेमकं काय आणि याच्या समर्थनार्थ किंवा या सगळ्या गोष्टीतलं मागे असणारा षडयंत्राचा आरोप कितपत योग्य आहे, तुम्हाला काय वाटतं? पांडव सर। नमस्कार। यामध्ये मला 3 गोष्टी नमूद करायच्या आहेत। त्या असं की हे डाव्या चळवळीने प्रेरित असलेलं आंदोलन होतं, हे तेव्हा स्पष्ट झालं जेव्हा त्या चळवळीतल्या विविध संघटना देशभरातून त्यांना समर्थन देत्या झाल्या। त्याच्यानंतर या संबंधामध्ये सगळ्यात गंभीर जो वाक्याचा उच्चार झाला तो योगेंद्र यादवांचा झाला की संसदेत नाही तर रस्त्यावर हे सगळे प्रश्न सोडवले जातील किंवा अशा प्रकारचं त्यांचं काही म्हणणं होतं। आणि या व्यतिरिक्त संसदेवर चालून जाणं असेल, बॅरिकेड्स तोडणं असेल, गाड्यांवर नाचणं असेल, शिवीगाळ दिले असेल, नंतर अश्लील हावभाव करणं असेल, नंतर पोलिसांना मारहाण करणं असेल, या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा देखील पोलिसांनी गप्प बसावं अशी अपेक्षा करणं कितपत योग्य आहे? हे असंसदीय नाही काय, असा एक माझा त्यातला पहिला प्रश्न। आणि दुसरा त्याच्या संबंधातला मी जरूर त्या संबंधात उच्चार करीन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949ला जे डाव्या चळवळीच्या संबंधामध्ये म्हणलेलं आहे ते मी जशाला तसं वाचून दाखवतो। मला असं वाटतं की अतुल लिमये माननीय जे सहसरकार्यवाह आहेत त्यांच्या म्हणण्याचा हा अर्थ होता ते असं की घटनेचा धिक्कार विशेष करून कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट पार्ट्यांकडून करण्यात येतो। घटनेचा धिक्कार ते का करीत असावेत? ही घटना खरोखरच वाईट आहे म्हणून ते धिक्कार करतात काय? मुळीच नाही। हुकुमशाही तत्वावर आधारलेली घटना कम्युनिस्ट पार्टीस हवी आहे, ही घटना पार्लमेंटरी लोकशाहीच्या तत्वावर आधारलेली आहे म्हणून तिचा ते निषेध करतात। सोशलिस्टांना 2 गोष्टी हव्या आहेत। पहिली गोष्ट ही की जर ते सत्तेमध्ये येऊ शकले तर भरपाईशिवाय त्यांना राष्ट्रीयकरणाचं स्वातंत्र्य हवं आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना अनिर्बंध असे व्यक्तित्वाचे स्वातंत्र्य हवे आहेत, स्वातंत्र्याचे हक्क हवे आहेत। म्हणजे ते जर राज्यसत्ता काबीज करू शकले नाहीत तर संघराज्य देखील उलथून पाडण्याचं लायसन्स पाहिजे आहे, असा बाबासाहेबांचा लेखी आरोप 25 नोव्हेंबर 1949ला आहे। आणि या संबंधामध्येच हे जे काही हालचाली झाल्या इकडे पाहिलं पाहिजे असं लिमयांचं म्हणणं आहे।
आंदोलन करणं, सत्याग्रह करणं हे लोकशाहीचे अधिकार मुलांनी वापरणं योग्यच होतं. मुलांनी ते वापरले. त्याच्यानंतर सरकारने कारवाई सुद्धा केली आणि सरकारने कार्यवाही केल्यानंतर सुद्धा अशा प्रकारच्या विचारसरणी असणाऱ्या राज्यांमध्ये पेपर फुटीचे प्रकरण झाल्यानंतर राजीनामा मात्र कोणी दिला नाही. त्याच्यावर जो काय कारवाई केली हेही जनतेस माहिती नाही. इथं मात्र कारवाई करून सुद्धा पुन्हा राजीनाम्याची मागणी तर झालीच, पण असंसदीय गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. इकडे नामनिर्देश माननीय सहसरकार्यवाहांनी केलेला आहे. एवढं त्याच्या संबंधाचं मला म्हणायचं आहे. अगदी धन्यवाद. अगदी याच विषयावरनं भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत. अजितजी, तुम्ही तुमची पूर्ण पार्श्वभूमी विद्यार्थी चळवळीतनं आहेत आणि डॉक्टर आंबेडकरांचे संदर्भ असतील, अस्वस्थ विद्यार्थी चळवळीचा किंवा सामाजिक वर्तनाचा तुमचा अभ्यास देखील आहे. या संपूर्ण युवा विद्रोहाकडे पाहताना एक अस्वस्थता होती. या अस्वस्थतेला शमवताना, शांत करताना त्याला आता देशविद्रोहाची भाषा वापरणं योग्य वाटतंय का तुम्हाला? जी मी आपले आभार व्यक्त करतो की हा विषय आपण चर्चेला घेतला. माननीय रमेशजींनी माननीय कार्यवाहजींच्या वक्तव्याचं जे एकूण सगळं विश्लेषण केलं ते जर आपण बघितलं तर पहिला तर एक गोष्ट मला इथं स्पष्टपणे सांगायची आहे की माननीय सरकार्यवाह जे म्हणाले त्या बाबतीतला एक विषय लक्षात घ्या की आंदोलन हे चांगलं आहे. लोकशाहीमध्ये जी मूल्य आहेत त्या मूल्यांना अनुसरून विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय हक्कांसाठी केलेले हे आंदोलन चांगलंच आहे आणि त्याची पूर्ण मेथोडॉलॉजी, क्रोनॉलॉजी ही माननीय अतुलजींनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून त्या दिवशी मांडली. कसं आंदोलन सुरू झालं, त्यांचा नेता कसा विदेशातून आला, मग तो सगळ्या ठिकाणी कसा फिरला, तरी त्याला कसा प्रतिसाद मिळाला नाही आणि मग अचानक प्रतिसाद कसा मिळू लागला. या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या धार्मिक संस्थांचं पाठबळ होतं, कम्युनिस्टांचं पाठबळ होतं. त्या संस्थांची नावं त्यांनी घेतली आणि अतिशय सुंदर असं विश्लेषण केलेलं आहे. मला असं वाटतं प्रत्येक भारतीय व्यक्तीनं माननीय अतुलजींचं हे भाषण ऐकलंच पाहिजे. या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी जे विश्लेषण केलेलं आहे ते विश्लेषण डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणार आहे आणि जी आंदोलनामध्ये उतरली होती त्यांना नीट कळेल की आपला वापर या लोकांनी कसा करून घेतला. आणि विशेषतः ऋषीजी ज्यांना कुठलीही मान्यता नव्हती अलीकडच्या काळामध्ये, ज्याच्यातला फोलपणा लक्षात आलेला होता, त्या सगळ्या मंडळींना अचानक ताकद गवसल्याचा आनंद यातनं झालाय. म्हणून भारत तेरे तुकडे होंगे, हिंदू विरोधी अशा सगळ्या पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या. लोकशाहीचं अस्तित्व आता संसदेतून ठरणार नाही तर ते रस्त्यावरून ठरेल. म्हणजे आम्ही जंगलातला नक्षलवाद संपवण्यामध्ये यशस्वी ठरलो याचं वैषम्य आणि दुःख ज्या शक्तींच्या मनामध्ये होतं त्यांनी ही संसदीय लोकशाही उलथून टाकण्यासाठी म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून एक अतिशय वाईट अशी विषयवल्ली आमच्या तरुणाईच्या मनामध्ये पेरली. त्याचं पूर्ण टराटरा बुरखा माननीय अतुलजींनी आपल्या या विश्लेषणाच्या माध्यमातून काढलाय. नक्कीच. आपण रमेश पांडव यांच्याकडनं ते विधान समजून घेतलं. अजित चव्हाण यांच्याकडनं या सगळ्या विधानाची सत्यार्थता, यथार्थता जाणून घेतली. आत्ता मी राजवैभव यांच्याकडे जातो. खरं तर राजकारण म्हटलं की त्याची एका चळवळीतनं सुरुवात होते आणि त्याची चळवळीची गोष्ट विद्यार्थी चळवळीची असते. प्रत्येक राजकीय पक्षाची एक विद्यार्थी चळवळ असते, त्यांची अस्वस्थता असतात, त्यांची आंदोलन असतात. पण या आंदोलनाला त्याला कदाचित राजकीय चेहरा नव्हता, त्याच्यावर आता राजकीय चेहरा थोपवण्याचा प्रयत्न होतोय का? राजवैभवजी, या सगळ्या आंदोलनाला आता संविधान विरोधी, देशविरोधी ठरवलं जात आहे आणि ते कुठून? तर RSSच्या एका मंचावरनं ABVPच्या कार्यकर्त्यांना सांगितलं जातं. हा सगळा सिनेरिओ तुम्हाला कसा दिसतोय राजवैभवजी? जय भीम, जय भारत, जय संविधान. भारतामध्ये कुठली गोष्ट देशविरोधी आहे किंवा देशाच्या सोबतची आहे हे ठरवायचं असेल तर पहिल्यांदा आपण समजून घ्यायला पाहिजे काय संविधानाच्या सोबत आहे आणि काय संविधानाच्या विरोधात आहे. भारतीय संविधानातील 19(1) ख मध्ये या देशामध्ये शांततापूर्व मार्गाने एकत्र येण्याचा, आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार संविधानानं या देशातील प्रत्येकाला बहाल केलेला आहे आणि याच अधिकारानं या जंतर मंतरवर या देशातली तरुणाई एकवटलेली होती. आपला न्याय, आपला हक्क या शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने मागत होती. ज्या लोकांच्या हातामध्ये महात्मा फुलेंचं चित्र आहे, ज्यांच्या हातामध्ये महात्मा गांधीजी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग यांची चित्र आहेत, यांच्या प्रतिमा आहेत आणि त्यांच्या तोंडामध्ये त्यांच्याच घोषणा आहेत, ती लोक देशविरोधी आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला इथं एक मांडायची आहे, ती म्हणजे 30 नोव्हेंबर 1949ला ऑर्गनायझरमध्ये जे संघाचं मुखपत्र आहे त्याच्यामध्ये एक भूमिका मांडली होती की प्राचीन भारतामध्ये संविधानाची गरज नव्हती आणि त्या लेखामध्ये मनुस्मृतीचा उदो केला होता. पुन्हा 6 फेब्रुवारी 1950मध्ये मनु रूल्स अवर हर्ट्स अशी भूमिका मांडत पुन्हा मनुस्मृतीचं जे काही मनुस्मृतीची भूमिका किंवा उदो करण्यात आला होता. जी लोक या देशामध्ये मनुस्मृतीचं राज्य यावं म्हणत आहेत त्यांनी आज गोळवळकरांचा हात सोडून या देशामध्ये काय संविधानाच्या सोबतचा आहे आणि काय संविधानाच्या विरोधातला आहे अशी भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. खरं तर या सगळ्या घटनांच्याकडे संविधान विरोधी आणि संविधान बाजूनं असा एक चष्मा या संघाला नवीन मिळाल्याबद्दल त्यांचं कौतुक करावंसं वाटतंय. पण लक्षात घ्या की ही तरुणाई संविधानाच्या मार्गाने त्या रस्त्यावर होती. भाजप आणि संघ या सगळ्यांनाच आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या सगळ्याच पक्षांना या देशामध्ये विरोधी आवाज, या देशाच्या सरकारच्या विरोधातला आवाज त्यांना सहन होत नाही. ज्या वेळेला शेतकऱ्यांनी आंदोलन केली त्या वेळेला त्यांना शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटलं गेलं. ज्या वेळेला दलितांनी आदिवासींनी आंदोलनं केली त्यावेळेला त्यांना नक्षलवादी म्हटलं गेलं. जो या सरकारला प्रश्न विचारतो त्या प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाला यांनी अर्बन नक्षलवादी म्हटलं आणि आता विद्यार्थ्यांना हे राष्ट्रविरोधी म्हणतायत. अगदी विरोधातला आवाज समजून घ्यायला हे सरकार आणि त्यासोबतच हे भाजप कमी पडतंय. सगळ्यात महत्वाचा बाजू अशी आहे की या सरकारला, या भाजपाला विरोधातला आवाज ऐकायचा नाही. या सरकारनं स्टेट आणि गव्हर्नमेंट या भाजपनं आणि संघानं स्टेट आणि गव्हर्नमेंट यातला फरक स्वतःला समजून घेण्याची गरज आहे. सरकार विरोधातली आंदोलनं देशविरोधी नसतात ही बाजू समजून घेण्याची आवश्यकता आहे. नक्कीच आपल्यासोबत काँग्रेसचे हनुमंत पवार जोडले जात आहेत. हनुमंतजी, फक्त आतापर्यंत काय घडलं त्याचा थोडक्यात गोषवारा देतो. आपल्यासोबत RSSचे पांडव सर आहेत, त्यांच्याकडनं नेमकं अतुल लिमे यांचं विधान काय होतं त्याची त्यांनी पुष्टी केली. भाजपचे अजित चव्हाण होते. आजपर्यंतच्या या सगळ्या इतिहासाची त्यांनी मांडणी केली. तर CJPचे असणारे राजवैभव यांनी देशविरोधी असणारं आंदोलनाला नेमका मुद्दा काय आहे आणि तो कसा नॅरेटिव्ह त्याचा बदलला जातो याची त्यांनी मांडणी केली. मुद्दा हा आहे की लिमये यांनी केलेलं विधान आणि हे खरंच आंदोलन हे देशविरोधी झालंय का, संविधान विरोधी झालंय का, तुमची मतं काय आहे? त्यानंतर मला लगेच विरोधाच्या मुद्द्याकडे जायचंय. भारतीय पुराणांमध्ये आपल्या विचारांना विरोध करणाऱ्या प्रत्येक माणसाला राक्षस ठरवलं जायचं. राक्षस नावाचा कसलाही माणूस आणि प्राणी हा या पृथ्वी तलावर कधी अस्तित्वात असलेला पुरावा भेटलेला नाही. विरोधकांना राक्षस ठरवायचं ही खूप पुरातन पद्धत या देशामध्ये काही लोकांनी अवलंबली होती. त्याच पद्धतीनुसार लोकशाहीमध्ये आपल्या हक्कांबद्दल, आपल्या अधिकारांबद्दल जी लोक सरकारला प्रश्न विचारतायत त्या सगळ्या लोकांना राष्ट्रविरोधी ठरवायची एक मोडस ऑपरेंडी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या देशामध्ये रुजवलेली आहे. मग JNU मध्ये शिकणारी मुलं राष्ट्रद्रोही आहेत. NRC CAA कायद्याला विरोध करणारे राष्ट्रद्रोही आहेत. सभागृहामधले 100 काँग्रेसचे खासदार राष्ट्रविरोधी आहेत. 3 काळ्या कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी राष्ट्रद्रोही आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेणारे कलाकार, लेखक राष्ट्रद्रोही आहेत. आणि नीटचा पेपर फुटला, 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली 16, 17, 18 वर्षाची पोरं सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने राष्ट्रद्रोही आहेत. स्पष्टपणे लिमये नावाच्या त्यांच्या एका प्रचारकांनी हे बोलून दाखवलं. जर ते राष्ट्रद्रोही मुलं होती तर तुमचे JP नड्डा त्या मुलांसोबत चर्चा का करत होते? राष्ट्रद्रोही मुलं छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि संविधानाचं प्रियांबल हातात घेऊन का आंदोलन करत होती? या देशामध्ये असे राष्ट्रविरोधी लोक कधीपासून जन्मले जे महापुरुषांचा फोटो घेऊन सरकारला विरोध करतायत? ही मुलं आपल्या अधिकारासाठी, हक्कासाठी संविधानिक मार्गाने जो दिलेला त्यांना एक साधन आहे आवाज उठवत होती. विरोधी आवाज हा राष्ट्रविरोधी ठरवायचा हे संघानं बंद केलं पाहिजे. भारतीय जनता पक्षानं हे समजून घेतलं पाहिजे की अटल बिहारी वाजपेयी जे भारतीय जनता पक्षाचे पहिले पंतप्रधान होते त्यांनी सांगितलं होतं की विरोधकांना राष्ट्रविरोधी ठरवू आपण, त्यावेळेस आपल्याला सरकार चालवायचा अधिकार राहणार नाही. आमचं नका ऐकू, संविधानाचं नका ऐकू, गांधीजी बाबासाहेबांचं ऐकू नका तुम्ही, पण तुम्ही किमान अटल बिहारी वाजपेयींच्या प्रामाणिक राहायचा प्रयत्न करा असं मी आवाहन संघाला आणि भाजपाला करेन. नक्कीच पांडव सरांकडे जातो. अजितजी, मी येतो तुमच्याकडे. पांडव सर, मुद्दा हा आहे की देशविरोधी तुम्ही
तुमच्या सोयीनुसार ठरवणार का? कारण अगदी कोणी किती नाकारलं तरी कालपर्यंत वांगचुक यांच्याबद्दल एका सत्ताधारी, तुमच्याच सत्ताधारी पक्षांकडनं, कार्यकर्त्यांकडनं जी भूमिका येत होती ती अगदी देशविरोधी अशीच होती. आणि मग त्याच कार्यकर्त्यांना सत्ताधारी त्यांच्या उपोषण सोडावं यासाठी प्रचंड प्रयत्न करतात. देशविरोधीपणाची कन्सेप्ट ही तुम्ही तुमच्या सोयीच्या राजकारणाची आणि त्याला मग वैचारिकतीपणाची दिलेली झालझूल असते का? पांडव सर, तुम्ही कितीही मनू बिनू काढा, आम्हाला मनू मंजूर नाही. तुम्हाला तो मंजूर आहे. मनू तुम्ही जिवंत ठेवला आहे. हा माझं पहिलं स्टेटमेंट आहे. आम्हाला संविधान मंजूर आहे. संवैधानिक आंदोलनं म्हणजे काय ते आम्हाला कळतं. आम्ही तशी संवैधानिक आंदोलनं केली, त्याच्यात यश मिळवलं. मुद्दा क्रमांक 3, हे आंदोलन शांततापूर्ण नव्हतं. हे आंदोलन स्वागतार्ह होतं विद्यार्थ्यांचं असल्यामुळे, आणि त्यामुळे त्याचं स्वागतच होत होतं. पोलिसांना जेव्हा मारहाण झाली आणि संविधानाच्या आजूबाजूच्या आमच्या संसदेच्या आजूबाजूची बॅरिकेड्स जेव्हा तोडण्यात आली, तेव्हा देखील पोलिसांनी काही करायचं नाही. हे जे आमच्या विरोधकांनी गृहीत धरलेलं आहे हे ढोंग चालणार नाही. आणि म्हणून या संबंधामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानाला मानतो. संविधानाचे मी स्वतः महाराष्ट्रामध्ये 1,500 ते 3,000 कार्यक्रम 26 नोव्हेंबर रोजी घेतो, त्याचा प्रचार करतो. संविधान अभ्यास मंडळ 12 ठिकाणी चालवतो, संविधानाचा प्रचार करतो, घरोघर संविधान नेतो. आणि त्यामुळे यांनी कितीही मनूबिनू काढला तरी आता कोणीही विश्वास ठेवणार नाही. आणि म्हणून हे संवैधानिक आंदोलन जर असतं तर त्याच्या संबंधात आक्षेप घ्यायचं काही कारणच नव्हतं. किंबहुना आंदोलन सुरू झाल्यानंतर ताबडतोब तिथे त्यांनी कारवाईला सुद्धा प्रारंभ केला होता. विद्यार्थ्यांचं ऐकून घेण्यात आलं होतं. पण त्याच्यानंतर सुद्धा पुन्हा जेव्हा संवैधानिक मार्गानेच निवडून आलेले असतील ते त्यांना मात्र राजीनामा द्यायला लावला. राजीनामा असाच केजरीवालांच्या त्या राजीनाम्याचं समर्थन कसलं करताय? संविधानिक मार्गाने म्हणजे आजपर्यंत ज्यांचे ज्यांचे राजीनामे झाले ते सगळेच संविधानिक होते ना. या अगोदर संघाने आणि भाजपने काँग्रेसचे राजीनामे मागले नव्हते का? प्रत्येक जण निवडून येणारा संविधानिकच असतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तुम्ही. सोनम वांगचुक यांच्या संदर्भात होतं. मी अजित चव्हाण तुमच्याकडे येतो. मुद्दा हाच आहे. आपण अतुल निमी यांची बाजू, आपण पांडव सरांची बाजू समजून घेतल्यानंतर मी फक्त माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी फक्त अजित चव्हाण तुमच्याकडे जातो. देशविरोधी हा क्रायटेरिया सत्ता ठरवणार का? देशविरोधी हा क्रायटेरिया सत्ता ठरवणार का? अजित चव्हाण, का तोडले? पोलिसांना का मारलं? पोलिसांना का मारलं? सत्तेने अजिबात ठरवलेलं नाही. पोलिसांना का मारलं? जिथले पेपर फुटले तिथले राजीनामे का नाही आले? काय बोलताय? या सगळ्याचं जे विश्लेषण केलं, तुम्ही त्या जे काही बोलताय ते विश्लेषणामधनं संवैधानिक जी या आंदोलनाची आम्हाला ते स्वागतार्ह आहे. methodology, या खोटं का आंदोलनाच्या बोलता? सपोर्ट स्कीम समोर आल्या, त्यावरती त्यांनी जे भाष्य केलेलं आहे. माझा तरुण मित्र राजवैभवची मला खूप काळजी वाटते. राजवैभव, आपण या ठिकाणी सातत्यानं मनोबिनो असे सगळे उल्लेख काढले. कोणाला ते मान्य आहे? अजित माझा मुद्दा फार साधा आहे. त्याच मुद्द्यावर आपण बोलूया. मुद्दा एवढाच आहे, देशविरोधी संविधान विरोधाचे क्रायटेरिया काय ठरले आहेत? ज्या संविधानाला आपण सगळे मानतो ते संविधान या ठिकाणी, ज्या संविधानाला आपण सगळे मानतो ते संविधान या ठिकाणी धोक्यात आणणारी वक्तव्य केली गेली. लोकशाहीचं भवितव्य आता संसद ठरवणार नाही, ते रस्त्यावरून ठरेल. भारत तेरे तुकडे होंगे, धार्मिक घोषणा केल्या गेल्या, हिंदू विरोधी सगळ्या लोकांना तुम्ही गोळा केलं. आणि मी आपल्याला या ठिकाणी सांगतो, या देशातली जनता सुज्ञ आहे. मला तुम्ही सांगा, हनुमंतराव पवार, आपण या ठिकाणी संविधानाच्या नावानं इतक्या मोठ्या प्रमाणावरती सत्तेच्या विरोधात होत असलेलं सत्तेच्या या आंदोलनाला निर्णय न घेण्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित होत असताना ते देशविरोधी कसं होऊ शकतं? अजित चव्हाण, या सगळ्यांचा धार्मिक आणि जातीय अंगंड आपल्याला मान्य आहे का? मला सांगा. आपण भारतीय जनता पक्षाला विरोध करण्याच्या नादात या देशाच्या संविधानिक मूल्यांना पायदळी तुडवणाऱ्या लोकांना, राजवैभव, आपण नक्षलवाद्यांचं समर्थन कसं करू शकतो? लाखो सुरक्षा दलाचे जवान, आमचे आदिवासी बांधव मारले गेले. या नक्षलवाद्यांचा हा विचार आहेच ना डाव्या. मी राजवैभवकडे जातो थेट. राजवैभव, आपण आता पांडव सरांचं म्हणणं ऐकलं. पांडव सरांची मांडणी ही अतुल निमी यांच्या समर्थनार्थ होती, ती योग्य होती. त्यांनी त्यांची बाजू सांगितली. मी अजित चव्हाणांना विचारला प्रश्न की देशविरोधी म्हणजे नेमकं काय? तुमच्यावर ठपका ठेवलाय. तुम्ही खरंच देशविरोधी आणि संविधान विरोधी आहात असे आरोप होत आहेत. हे आरोप तुम्हाला मान्य आहेत का?
पहिल्यांदाच जे संघाचे पांडव समर्थक आलेले रमेश सर आहेत त्यांचं मी कौतुक करू इच्छितो की त्यांनी पांडव सर आहेत त्यांचं मी कौतुक करू इच्छितो की त्यांनी पहिल्यांदा गोळवळकरांचा हात सोडून दिला. असं ते किमान या चर्चेमध्ये तरी म्हणतायत की त्यांनी म्हणून नाकारलाय आणि संविधानाला मानतायत असं म्हणतायत. मी 2013 पासून मला समजायला लागले त्या 2013 पासून भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार करत भारतभर आणि महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतोय, ते मांडणी करतोय. संविधानाचा विचार मांडणारी लोक देशविरोधी कशी असू शकतात? इथली सत्ता ज्या वेळेला ज्या वेळेला या स्वरूपातली लोकांची भूमिका ऐकत नाही, विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेत नाही, त्यावेळेला अजित सर मला बोलू द्या. राजवैभव बोला, माझ्याकडे वेळ कमी आहे, मी प्रत्येकाकडे येतो 30-30 सेकंदासाठी. ज्या वेळेला इथली सत्ता विद्यार्थ्यांना जुमानत नाही, इथल्या प्रश्नांच्याकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्याकडे नीट लक्ष देत नाही, त्यावेळेला तिला रस्त्यावर उतरावं लागतं. जर हे देशविरोधी असेल तर इथली सत्ता या देशविरोधी विद्यार्थ्यांच्या समोर का झुकली? ही 56 इंचाची छाती या देशविरोधी लोकांच्या समोर का झुकली? अगदी वेळ कमी आहे. हा मुद्दा मी घेतो. प्रत्येकाला विचारण्याची हा मुद्दा घेतो. पांडव सर, अगदी माझ्याकडे 30 सेकंद आहेत. तुमचा आरोप आहे ते देशविरोधी आहेत, मग अशा समोर सरकार का झुकलं? एवढ्या प्रश्नाचं 30 सेकंदात उत्तर. निशाणा बनवला नाही, अजित मी येतो तुमच्याकडे. मी पांडव सरांना प्रश्न विचारला. योगेंद्र यादवांच्या स्टेटमेंटवर वैभव साहेबांनी बोलावं. योगेंद्र यादवांच्या सर, मी प्रश्न विचारलाय, जर देशविघातक असतील तर सरकार त्यांच्या समोर का झुकलं? 30 सेकंदात उत्तर द्या सर, माझी वेळ संपते. नसून आम्ही संविधानवादी आहोत असं पुन्हा असं चुकीचं बोलणं बरोबर नाही. राजवैभवजी, जे रिस्पॉन्स दिलेला आहे त्याच्या आधी कारवाई झाली, लोकांना अटक झाली. पुन्हा एकदा वेळ कमी आहे. शेवटच्या कन्क्लुजन कडे येतोय मी. शेवटचा प्रश्न, या सगळ्यात तुम्ही हा आरोप केलाय तो तुम्हालाही आरोप मान्य आहे का? अतुल लिमी यांचं विधान, आणि जर तसं असेल तर सरकार म्हणून सरकारची भूमिका तुम्हाला मान्य आहे का की जे या आंदोलकांसमोर झुकले? आमच्या मुलांसमोर एकदा नाही 1000दा आम्ही झुकायला तयार आहोत, कारण ते आमची मुलं आहेत. मुळात असं आहे की आम्ही आंदोलनाचं कुठंही क्रिटिसिझम केलेलं नाही. आंदोलनामध्ये ज्या वाईट शक्ती घुसल्या, जे संविधान विरोधी लोक या आंदोलनाच्या नावावर पोळी भाजायला आले, हे सगळे लोक याच्यामध्ये या ज्या सगळ्या धार्मिक संस्था आल्या, या ज्या सगळ्या डाव्या संस्था आल्या, यांनी ज्या हनुमंत पवार, अगदी शेवटचा शब्द, जोपर्यंत राहुल गांधी येत नव्हते तोपर्यंत विरोधक कुठे आहेत? विरोधक आल्यावर राजकारण झालं आणि आता त्याला संविधान विरोधी चेहरा, संघाचा आरोप तुम्हाला मान्य आहे का? हनुमंतजी, ऐका, तुम्ही वेगवेगळ्या पातळीवरती हे भाषण ऐका, पण अतुलजींचं भाषण आपण ऐका. अगदी. जे लोक या हनुमंतजी, देशावरती प्रेम करतात, संविधानावर प्रेम करतात, भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेवर प्रेम करतात, त्यांना निश्चितपणे लक्षात येईल की हे लोक देश तोडणारे, अजित मुद्दा समजला आपला, हिंसा पसरवणारे. अगदी हनुमंतजी, अगदी शेवटचे काही सेकंद. या भारतीय संविधानाच्या कलम 19 मध्ये निशस्त्रपणे एकत्र जमण्याचा अधिकार आम्हा भारतीयांना आहे. आमचे विद्यार्थी निशस्त्रपणे एकत्र जमले होते. एकाही विद्यार्थ्याकडे एकही शस्त्र सापडलेलं नाही. केंद्रीय गृह खात्यानं तसं काय असेल तर आमच्या समोर मांडावं. विनाकारण विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवू नये. आणि संविधान थांबा, माझं उद्या बोलायचं प्लीज, मी कुणाच्या मध्ये बोलत नाही. भारतीय संविधान तयार होत असताना या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याच्यावर बहिष्कार घातलेला होता. ज्यांनी संविधान तयार होताना बहिष्कार नक्कीच संविधानाच्या या मुद्द्यावर उपस्थित झालेले प्रश्नचिन्ह आणि 20 जून नंतर बदललेली परिस्थिती लक्षात घेता सीजेपी उठलेल्या या प्रश्नाचं वादळ, हे सीजेपीने आता उत्तर देण्याची गरज आहे. आणि त्याच वेळी संघानं मांडलेल्या भूमिकेच्या मागचा इतिहास, वर्तमानानं सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि या देशात यापुढे आंदोलन होत असताना त्याचं असणारं स्वरूप, हे पुन्हा एकदा नव्यानं पाहण्याची गरज निर्माण झाली आहे, एवढं मात्र नक्की. आजच्या या चर्चेत जे मान्यवर सहभागी झाले त्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार. आपल्यासोबत पांडव सर होते, हनुमंत पवार सर होते, अजित चव्हाण होते आणि राजवैभव सर होते. या सगळ्यांचे आभार. आजच्या विशेष कार्यक्रमात इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज.